आज आहे आपल्या गणपती सणाचा दुसरा दिवस। मग काय, आज सकाळी उठून देवाच्या पूजेची तयारी केली आणि आज ऋषीपंचमी असल्यामुळे देवाचा नैवेद्य हा आळूचा असणार आहे। आता ऋषीपंचमी का साजरी केली जाते हा प्रश्न अनेकांना पडला असेल, पण ही एक सामान्य परंपरा नसून याचा अर्थ थोडा वेगळा आहे। तर एकदा एक स्त्री तिच्या ऋतुकाळात चुकून स्वयंपाकघरात जाते। समाजाने त्याला चुकीचं म्हटलं म्हणून तिने दुखी होऊन सप्तऋषींना प्रार्थना केली। तेव्हा ऋषींनी सांगितलं, भाद्रपद शुक्ल पंचमीला आमची पूजा कर आणि शरीर व मन शुद्ध ठेव। खरं तर हे अपवित्रता किंवा अपराध याबद्दल नसून ते प्राकृतिक चक्रादरम्यान विश्रांतीसाठी आहे। म्हणून आजचा उपवास हा मनशुद्धता व केलेल्या अपराधांची क्षमा मागण्यासाठी असतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।